कोलवाडचा राजा मोती व मण्यांनी सजलेला भव्य देखावा। कोलवाड मित्रमंडळाने यावर्षी गणेशोत्सवात एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक सजावट केली आहे, ज्यामध्ये मोती आणि मण्यांचा वापर करून एका भव्य काल्पनिक महालाची रचना साकारली आहे। या सजावटीमध्ये भारतीय परंपरेचा पाया घटक असलेले मण्यांची कला वापरण्यात आली आहे। श्री दीपक चंद्रकांत गोरे यांनी शाडू मातीपासून श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे, जी पूर्णपणे पर्यावरण स्नेही आहे। अथर्ववेदात उल्लेख केलेल्या मण्यांच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांचा संदर्भ देत मंडळाने यावर्षीच्या देखाव्यासाठी मण्यांची अनोखी सजावट केली आहे। सजावटीसाठी 300 किलो मणींचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 6 रंगांचे 1,20,000 नग मणी वापरले गेले आहेत। या संपूर्ण सजावटीचे कार्य कोलवाड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिला आणि लहान मुलांनी केले आहे। संपूर्ण सजावट भारतीय परंपरेतील मोती आणि मण्यांच्या कलाकुसरीला समर्पित असून त्यातून गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सन्मान करण्यात आला आहे। जे गाणार आहेत त्यांनी ते डीजे बरोबर संपर्क सर्वांनी बसून घ्या, कारण मागच्यांना दिसत नाही असं खुर्च्या असतील तर ते खुर्च्या मांडून घ्या, किंवा आपल्याला कोणाला प्रोग्राम दिसणार नाही असं उभं राहू नका। कोलवाड मित्र मंडळ आमच्या यावर्षी मंडळाचे 43वे वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही नाविन्यपूर्ण असा देखावा सादर करतो आणि पर्यावरणपूरक असा देखावा असतो। यावर्षी आम्ही मणी आणि मोत्यांपासून एक सुरेख असा महल सादर केलेला आहे। त्यात लाकडाचा वापर आणि पेपरचा वापर करून आम्ही तो पर्यावरणपूरक असा देखावा सादर केला आहे। त्याला आम्हाला 300 किलो मणी आणि मोती लागलेले आहेत आणि जवळजवळ 1,20,000 मण्या एवढ्या लागलेल्या आहेत त्या देखाव्याला। आणि आमची श्रींची मूर्ती पण शाडू मातीची आहे आणि ती पण पर्यावरणपूरक आहे। आम्ही पर्यावरणपूरकांचा भान ठेवूनच आम्ही दरवर्षी देखावा सादर करतो आणि हा देखावा आम्ही असे बाहेरचे कमर्शियल असे कोण आर्टिस्ट नाहीये, तर मंडळातले महिला, मंडळातले सभासद, लहान मुलं यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे। मंडळाच्या माध्यमातून आम्ही 10वीच्या मुलांचा सत्कार आणि मोतीबिंदू शिबिर, आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर या दर एक वर्षभर आमचा हा कार्यक्रम चालू असतो।